मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हैदराबाद स्टेट गॅझेटियर हा शब्द आपल्या सर्वांच्या कानावरती पडलेला आहे. नक्की हे हैदराबाद स्टेट गॅझेटियर आहे तरी काय हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, स्टेट गॅझेटियर म्हणजे त्यावेळी हैदराबाद हे जे संस्थान आहे किंवा हैदराबाद हा एक वेगळा स्टेट होता. तो ब्रिटिश पूर्व काळामध्ये भारताचा भाग मानला जात नव्हता. निजामाचं सेपरेट स्टेट, स्वतंत्र स्टेट होतं ते. आणि मग या निजामाच्या स्वतंत्र स्टेटमध्ये जो काही असणारा भूभाग होता त्या भूभागाची जी काही ऐतिहासिक, जॉग्राफिकल, जिओलॉजिकल, त्यानंतर कल्चरल, त्यांचं ॲग्रिकल्चर, फूड, इतर काही जे काही ॲस्पेक्ट असतील या सर्व ॲस्पेक्टच्या संदर्भाने त्यावेळेसचे निजाम स्टेटचे जे कोणी सरकारी अधिकारी होते त्यांनी बनवलेलं हे निजाम स्टेटचं गॅझेटियर आहे. त्या निजाम स्टेटची एक आपण म्हणूया की ऑफिशियल सरकारी कुंडली जी आहे ती या स्टेट गॅझेटियरमध्ये दिलेली आहे. मग हे स्टेट गॅझेटियर जे आहे ते आज आपण का चर्चा करतो आहे, त्याची का महत्त्वपूर्ण पद्धतीने माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे? कारण आपल्याला माहितीच आहे की नुकताच महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे त्या GRमध्ये म्हणलेलं आहे की हैदराबाद स्टेट गॅझेटियरप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. म्हणजेच काय, या स्टेट गॅझेटियरमध्ये असा एक ॲस्पेक्ट आहे, जात किंवा मराठा आणि कुणबी या संदर्भाचा जो ॲस्पेक्ट आपल्याला आज या गॅझेटियरमध्ये पाहायचा आहे. नक्की कशामुळे या स्टेट गॅझेटियरला महत्त्व आहे? या गॅझेटियरचा जो प्रिफेस आहे यावरून आपल्या असं लक्षात येतं की मिर्झा मेहदी खान जे आहेत हे त्यावेळेसचे जे कोणी ड्राफ्ट्समन होते ज्यांनी हा गॅझेटियर जो आहे बनवलेला आहे. यामध्ये असं म्हणलेलं आहे की त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे त्यावेळेसचे हैदराबाद स्टेटमधील प्रमुख होते त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलेली माहिती, तसेच टेक्निकल माहिती जी आहे ती वेगवेगळ्या विभागांच्या टेक्निकल एक्सपर्टकडून घेतलेली आहे. याच्यामध्ये मिस्टर वेडनबर्ग जे जिओलॉजीच्या संबंधातली माहिती त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. लेफ्टनंट कर्नल पेरिन CIE बॉटनीच्या रिलेटेड माहिती त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. आणि तसेच मेजर हेग IA आणि मिस्टर C विल्मॉट जे फॉर्मरली असिस्टंट फायनान्शियल सेक्रेटरी होते हैदराबाद राज्याचे, त्यांच्याकडनं ही माहिती घेऊन हा प्रकारचा जो काही गॅझेटियर आहे हा गॅझेटियर बनवण्यात आलेला आहे. म्हणजेच हे त्यावेळेसच्या हैदराबाद स्टेटचं ऑफिशियल स्टेट गॅझेटियर आहे. त्यामुळे याचं महत्त्व प्रचंड प्रमाणामध्ये आज रिझर्वेशन सिस्टममध्ये किंवा मराठा रिझर्वेशन देत असताना त्याला एक एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू आहे. आणि म्हणून आज त्याचा उपयोग किंवा त्या अनुषंगाने जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करण्यात येत आहे. या स्टेट गॅझेटियरचं जे पेज नंबर 24 आहे त्या पेज नंबर 24वरती मी तुम्हाला आता डायरेक्टली घेऊन जात आहे. कारण तिथे आपल्याला महत्त्वाची, आवश्यक असणारी जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, स्टेट गॅझेटियर हा एक सर्वसाधारण दस्त नसून त्यावेळेसच्या निजाम स्टेटचा जो काही सरकारी दस्त आहे किंवा त्या स्टेटची जी आपण ज्याला म्हणूयात की जी प्रोफाईल आहे, ज्याला आपण बायोडाटा जो म्हणतो, तो बायोडाटा हा स्टेट गॅझेटियर आहे. आता ह्या पेज नंबर 24वरती आपण आलेलो आहोत आणि यामधील जो शेवटचा जो पॅरेग्राफ आहे या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल की रिलिजन्स, पॉप्युलेशन या संदर्भाची हैदराबाद स्टेटची जी माहिती आहे ती इथे तुम्हाला दिलेली दिसत आहे. आता पेज नंबर 23वरती लँग्वेजेस आणि हिंदू कास्ट हे दोन तुम्हाला टॉपिक्स इथे दिसत आहेत. तर त्यातला जो हिंदू कास्ट टॉपिक आहे तो आपण वाचणार आहोत. द मेन ग्रुप ऑफ हिंदू कास्ट आर रिप्रेझेंटेड इन हैदराबाद आर 21 इन नंबर. म्हणजे हैदराबाद जो काय स्टेट आहे त्या हैदराबाद स्टेटमध्ये 21 हिंदू कास्ट त्यांनी डिवाईड केलेले आहेत. डिवायडेड इंटू अ लार्ज नंबर ऑफ सबकास्ट. म्हणजे ह्या ज्या कास्ट आहेत 21 ह्या लार्ज नंबर ऑफ सबकास्टमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. मग त्यामध्ये ते काय म्हणतायत, द कापूज ऑर कुणबीज, म्हणजेच कापूज म्हणजेच कुणबी, कुणबी म्हणजेच कापूज. द कापूज ऑर कुणबीज द ग्रेट ॲग्रिकल्चरल कास्ट ऑफ द स्टेट. म्हणजे राज्याची जी सर्वात मोठी ॲग्रिकल्चरल कास्ट जी आहे ती कापूज किंवा कुणबी असं त्यांना म्हटलेलं आहे. त्यांची जी संख्या आहे ती संख्या 29,53,000 पर्सन्स म्हणजेच 26% होती त्या हैदराबाद स्टेटच्या. हैदराबाद स्टेटची जी टोटल पॉप्युलेशन होती त्या टोटल पॉप्युलेशनच्या 26% म्हणजे 29,53,000 जी जनसंख्या होती ती कापूज किंवा ज्यांना कुणबी म्हटलेलं आहे यांची होती. नेक्स्ट टू द कापूज इन न्यूमेरिकल स्ट्रेंथ आर द मालाज और अनक्लीन कास्ट.
म्हणजे अनक्लॅन कास्ट, म्हणजे त्याच्यामध्ये मालाज म्हणून जी कास्ट आहे त्यांचा पुढे नंबर लागतो. मग यामध्ये 14% जी जनसंख्या आहे म्हणजे 15,84,000 ती मालाजची होती. त्याच्यानंतर मेन ग्रुप जो आहे मालाज इन्क्लूड मालाज अँड ढेर्स अँड माडिगाज ऑफ तेलंगणा, हे त्याच्यामध्ये सब डिव्हिजन दिलेलं आहे. तर इथे मला तुम्हाला हे सांगायचं होतं, द कापूज और कुणबीज द ग्रेट ॲग्रिकल्चरल कास्ट ऑफ द स्टेट, हे इथे म्हणलेलं आहे. आणि पुढे जर जाऊन या गॅस्टियरचा आपण बारकाईनं अभ्यास जर केला तर यामध्ये मराठा कुणबी, मराठा होळकर अशा प्रकारचे शब्द किंवा अशा प्रकारचं मराठा सिंधेच अशा प्रकारचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजेच मराठा होळकर, मराठा कुणबीज यावरनं आपल्याला असं दिसतं की जे सर्व मराठे आहेत, म्हणजे आत्ता ज्याला आपण प्रचलित स्वरूपामध्ये सध्या जे मराठे म्हणतोय ते सर्व मराठे कापूस किंवा कुणबीज म्हणून हैदराबाद स्टेटमध्ये काउंट केले जात होते. मित्रांनो, हे जे गॅस्टियर आहे हे मोठं आहे, यावरती एक आणखीन मोठा व्हिडिओ मी नंतर नक्कीच बनवेन. परंतु तुमच्यासमोर हे ओरिजिनल गॅस्टियर जे आहे त्या अनुषंगाने जी माहिती द्यायची होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.